बड़ौदा जिले के चोपड़ा में प्रतिबंधित कपास के बीज जब्त किए जाने का मामला सामने आया। खरीफ सीजन की तैयारी के बीच जहां किसान कपास की बुनाई की तैयारी कर रहे हैं, वहीं नकली और प्रतिबंधित बीज बेचने वालों की गतिविधियां भी तेजी से सामने आई। जानकारी के अनुसार चोपड़ा तालुका में बड़े पैमाने पर कपास की खेती होती है, जिसके चलते ऐसे अवैध कारोबार करने वाले सक्रिय हो जाते हैं। पहले भी प्रतिबंधित बीज बेचने में मामले के चलते कार्रवाई हुई थी। इस बार सुचाने गाँव में पुलिस ने एक खेत पर छापा मारकर सरकार द्वारा प्रतिबंधित कपास के बीज जब्त किए। यहाँ पर 450 ग्राम के 450 पैकेट किसी भी कीमत के चलते 1200 रुपए की कीमत बताई गई, जिसके चलते ऐसे अवैध बीज के पैकेट कुल 9 बोरियां भर कर आए, जिसकी कीमत लगभग 5,40,000 रुपए बताई जा रही है। इस मामले में बीज निरीक्षक RM पाटिल की शिकायत पर नितिन नंदलाल चौधरी के खिलाफ चोपड़ा सिटी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। ऐसी जानकारी पुलिस उप विभागीय अधिकारी अन्ना साहेब घोलपे ने मीडिया से बातचीत के दौरान साझा की। 20 तारखेला रात्री चोपड़ा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे यांना एक खबर मिळाली होती की सुनसाळे गावच्या शिवारामध्ये बोगस कपाशीचं बीटी बियाणं आहे, साठा करून ठेवलेला आहे विक्रीसाठी। त्याप्रमाणे मग त्यांनी त्याचा शोध घेतला तर नितीन चौधरी सुनसाळे यांच्या ताब्यात ते शेत होतं आणि त्या शेतामध्ये 9 गोण्या बोगस बीटी बियाणं कपाशीचं मिळून आलेलं आहे। त्याची साधारण किंमत किती आहे? एका 450 ग्रॅमचं एक पाकिट आहे आणि त्याची किंमत आहे साधारण 1200 रुपये विक्रीची किंमत आहे। असे प्रत्येक गोण्यामध्ये 450 पॅकेट आणि सर्व मुद्देमाल मिळून 5,40,000 रुपये त्याची किंमत आहे। बियाणं मिळाल्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकारी त्यांचे बियाणे नियंत्रक जे असतात त्यांना बोलवलं, त्यांनी त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं की हे जे बियाणं आहे हे महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे। मग प्रतिबंधित बियाणाची विक्री करण्याच्या दृष्टीनं त्याचा साठा करण्यात आला होता, अशी तक्रार त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे, रामचंद्र पाटील यांनी। आणि त्याच्यावरून आम्ही भारतीय न्याय संहिता आणि इतर बाकीचे जे कलम आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यात तपास चालू आहे। आरोपीला तपासामध्ये आम्ही अजून अटक केलेली नाही, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर होईल।